हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर फ्रेंड्स, आज मी आजच्या रेसिपीमध्ये दाखवणार आहे तुम्हाला शेंगदाणा आणि गुळाच्या पोळीची रेसिपी. तर फ्रेंड्स, ही रेसिपी गोड, मऊ आणि थोडीशी कडक, लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. ह्या पोळ्या सणाला पाहुणे आले की किंवा अचानक गोड खावंसं वाटलं तर झटपट अशा होतात. तर फ्रेंड्स, इथे मी 5 ते 6 पोळ्यांसाठी 1 वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी गूळ घेतले आहे. हवं असल्यास तुम्ही ते गूळ जास्तही घेऊ शकता तुमच्या गोडीनुसार. तर मी इथे शेंगदाणे भाजून घेतले आणि गूळ आणि शेंगदाणे अर्धा करून मिक्सरमधून काढून घेते. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर जेवढे शेंगदाणे घेतले तेवढाच गूळही घेऊ शकता. तर फ्रेंड्स, इथे किसलेला गूळ घ्यायचा आहे. तर किसलेला गूळ हा पटकन मिसळून येतो, त्यामुळे गूळ हा किसून घ्यायचा आहे आणि मिक्सरमधून अशा प्रकारे बारीक काढून घ्यायचा आहे. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी इथे सर्व सारण काढून घेतले आहे. आता मी तुम्हाला पीठ भिजवण्याची पद्धत सांगते. तर फ्रेंड्स, पीठ भिजवताना 15 मिनिट अगोदर भिजू घालायचे आहे. गव्हाच्या पिठात चिमूटभर मीठ आणि 1 टीस्पून तेल घाला. थोडं कोमट पाणी घालून चपातीपेक्षा थोडं मऊ पीठ मळा. 15 मिनिट ओल्या कपड्याने झाकून ठेवा, याने पोळी मऊ राहते. तर फ्रेंड्स, आता मी इथे ह्या सारणमध्ये थोडंसं सारण पाणी टाकून थोडंसं घटसर अशी करते, जेणेकरून आपलं सारण जेव्हा आपण पोळी लाटतो तेव्हा ते सारण बाहेर निघणार नाही, त्यासाठी. तर मी इथे अशा प्रकारे हे सारण घट्ट अशी करून घेत आहे. तर एवढंच अंदाजे थोडंसं 1 ते 2 एकच घोट असं एवढं पाणी टाकून हे सारण मिक्स करून घेतल्याच्या नंतर छान असं मिक्स होते. तर फ्रेंड्स, ह्या पोळ्या लहान मुलांसाठी खूप फायदेशीर असतात, जे की लहान मुलांना रक्त वाढण्यास मदत करते. तर ह्या पोळ्या आपण लहान मुलांसाठी सारण एकखटी बनवून त्यामध्ये पाणी न घालता गूळ आणि शेंगदाणे मिक्सरमधून काढून ठेवून आपण लहान मुलांना आठवड्यातून 1 वेळेस ह्या शेंगदाण्याच्या पोळ्या बनवून देऊ शकतो, जेणेकरून लहान मुलांचे रक्त वाढण्यास मदत होते. तर फ्रेंड्स, मी इथे 1 चपाती एवढं पीठ घेतले आहे. तर मी इथे 1 पिठाचा गोळा घेऊन त्याचे 2 भाग केले आणि इथे 2 गोळे बनवून एका साईडला छोटे अशा पुरे एवढ्या छोट्या मी लाटणं करून घेतल्या. तुम्ही इथे बघू शकता, अशा प्रकारे मी इथे ह्या 2 गोळे पुरी एवढाले असे लाटून घेते. अशा छोट्या पुऱ्या लाटून झाल्या की आपण ह्यामध्ये आता सारण भरायचं आहे. तर मी इथे 2 चमचे सारण, 2 किंवा त्यापेक्षा अधिकही आपण त्यामध्ये सारण भरू शकतो. तर इथे मी एका पुरीवरती सारण टाकून दुसरी जी पुरी आहे छोटी चपाती, ती दुसऱ्या पुरीवरती टाकून कडेकाठ्याने असं बंद करून घेते, जेणेकरून आपलं सारण बाहेर येणार नाही. आणि त्यावरती थोडंसं कोरडं पीठ टाकून आपल्याला हे सारण छान असं पॅक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हा उंडा थोडासा गोल करून छान असं कोरडं पीठ टाकून फिरून घ्यायचा आहे. त्यानंतर सर्व काटा पॅक करून घेऊन आपल्याला कोरडं पीठ थोडंसं टाकून आता ही पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी भरून लाटताना कडा गोळा करून सारण बंद करा. हलक्या हाताने कोरडं पीठ लावून जाडसर पोळी लाटा. खूप पातळ नका करू, नाहीतर सारण बाहेर येते. तर मी इथे अशा प्रकारे हलक्या हाताने पोळी लाटून घेत आहे. तर मी इथे अशा प्रकारे हलक्या हाताने पोळी छान अशी लाटून घेत आहे. लाटता वेळेस एखाद्या वेळेस जर पोळी अशी फुटत असेल तर त्यावरती कोरडं पीठ लावून हलक्या हाताने परत एकदा लाटून घ्यायचे आहे. कोरडं पीठ टाकल्याच्या नंतर जे सारण असतं ते बाहेर येत नाही आणि पोळी पण छान लाटल्या जाते. अशा प्रकारे आता पोळी लाटून झालेली आहे. तर फ्रेंड्स, इथे तवा गरम झाल्याच्या नंतर
मी तेल अगोदरच टाकून घेतले होते. त्यानंतर त्यावरती पोळी टाकून घेतली आहे आणि त्यानंतरून मी इथे पोळीला तेल अशी लावून घेतले आहे. तर थोडीशी अशी पोळी शेकल्याच्या नंतर पलटून घ्यायची आहे. त्यानंतर उलटसुलट करून छान अशी पोळी भाजून घ्यायची आहे. पोळी भाजताना तवा गरम करा. पोळी दोन्ही बाजूने हलकी भाजा. मग वरून तेल लावून आणि दोन्ही बाजूने सोनेरी डाग येईपर्यंत भाजा. गूळ आतमध्ये वितळून छान असा रस होतो. तर फ्रेंड्स, काही महत्त्वाच्या टिप्स. गूळ सांडू नये म्हणून पोळी जाडसर लाटा आणि तवा खूप जास्त गरम नको, मध्यम आचेवर भाजा. मऊ पोळीसाठी पीठ 15 ते 20 मिनिट नक्की करू द्या आणि भाजल्यावर लगेच तूप किंवा तेल लावा. टिफिनला द्यायचं असेल तर पोळी पूर्ण थंड करून मग डब्यात ठेवा, नाहीतर दमट होते. व्हेरिएशन टिप्स. सारणात थोडं भाजलेलं खोबरं घातलं तर चव अजून छान येते. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे तुम्ही इथं बघू शकता मी छान असं आलटून पलटून पोळी अशा प्रकारे भाजून घेत आहे. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि येणारी नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता छान अशा पोळ्या मी लाटून घेतल्या आहे आणि ह्या पोळ्या मी माझ्या मुलीसाठी आणि मिस्टरांना टिफिनमध्ये आठवड्यातून एक वेळेस नक्कीच देते, जेणेकरून रक्त वाढण्यासाठी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत रक्तवाढीसाठी मदत होते. तर फ्रेंड्स, आपण पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये पुढची रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.